8.2 एक्सरसाइज आपल्याला वापरून हा जो टेबल आहे, व्हॅल्यू टेबल जो आपण शिकला होता परवा, त्याचा यूज करायचा आहे. तुम्हाला थोडी हेल्प म्हणून मी ठेवतोय. ज्यांना व्हॅल्यूज चांगल्या माहिती आहेत त्यांनी टेबलकडे पाहू पण नका. व्हॅल्यूज माहीत असल्या पाहिजे. कशा लक्षात ठेवायच्या मी आयडिया शिकवल्यात तुम्हाला. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय फक्त साइनची जरी लाईन पॉइंट झाली तुम्हाला, तर आपण त्याला रिव्हर्स करून लिहून कोसाइन करतो. बाकी सगळे तयार होतात. सॉल्व्ह करा. फर्स्ट आणि सेकंड मध्ये मी सध्या वेळ नाही घालत. थर्ड कडे थोडंसं लक्ष द्या. आपल्याला घ्यायचं आहे cos 45 sec 30 आणि cosec 30. cos 45 असतो 1/√2. sec 30 असतो cos 30 चा रेसिप्रोकल 2/√3. cosec 30 असतो 2. sin 30 चा रेसिप्रोकल sin 30 असतो 1/2. तर ज्यांना ज्यांना कॅल्क्युलेशन मध्ये अवघड आहे त्यांनी थोडंसं लक्ष द्या. याला आपण लिहा 2 + 2√3 खाली येईल √3. ठीक आहे. तर इथून बनेल 1/√2 इंटू वर येईल √3 आणि खाली 2 + 2√3. तर √3 आणि खाली येतं √2 इंटू 2 + 2√3. 1 मिनिट. √3 इथं घ्या 2√2 प्लस इथं येते 2√6. ठीक आहे. हा 2 आणि हा √6. मागा आन्सर अजून लहान दिले का करू? ठीक आहे. आता पहा इथे आपल्याकडे जो मूळ मुद्दा आहे तो याला रॅशनलाइज करण्याचा आहे. मागे जर याचा आन्सर रॅशनलाइज असेल, डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर असेल, तर काम करूया. इथपर्यंत आलोय आपण. होय. आता ह्याला रॅशनलाइज करा. कॉन्जुगेट घ्या. 2√2 - 2√6. वर हे घ्या. वर मल्टिप्लाय होईल √3 इंटू 2√2 - 2√6. खाली येतो a². सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. -b². वर बनतोय 2 इंटू 6 √6 दिसते. 2√6 - 2√18. ठीक आहे. आता इथे काम करा. इथे किती येते 2 चा स्क्वेअर 4 आणि इथे 2 म्हणजे 8. इथे 4 इंटू 6 24. आता एक काम करू शकता. 2√2 - 2 इथे किती येते 9 2 18. 3√2. याला अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. मिक्सड प्युअर खाली किती आलं -16. हे सगळं सोपं करता आलं तर करणं कधी योग्य असते. तर हे येत आहे 2√2 - 6√2. खाली आला -16. इथं किती येते नीट बघा. आपण पाहिले लाईक सर्ट्स आहेत. लाईक सर्ट ऍड सबट्रॅक्ट होतात. हा येतोय -4√2. खाली आला -16. हे कॅन्सल. हे पण कॅन्सल. √2/4. मागे आन्सर किती आहे? वेगळंच असेल. इथलं कुठे हे बघा. पर्टिक्युलर तेवढंच आन्सर राहावं असं काही नाही. आपण फोकस कशावर करायचा? रॅशनलाइज करण्यावर. तुमच्या पुस्तकामध्ये आन्सर मध्ये कुठं चेंज केलाय सांगतो. फक्त या स्टेप मध्ये चेंज केलाय. बाकी काही केलेलं नाही. त्यांनी फक्त इथं काय केलंय, मी हे सांगतो तुम्हाला. √18 तसाच ठेवलाय. √18 हा. मी सांगतो यांनी काय इथं गुल खिलवलाय. 2 जर कॉमन काढला वर न्यूमरेटर मध्ये इथून, 2 जर कॉमन काढला तर यांनी काय केलंय √6 - √18 केले. खाली -16 केलं. आता बघा यानं इकडे डिवाइड करून -8 केलं. सांगतो ना बुक मध्ये काय केलंय त्यांनी.
आता हा मायनस हटवायसाठी आपण काय शकतो, √18 ला आधी लिहा, √6 ला नंतर लिहा, हा प्लस 8 होईल. मागे पुढे केलं, आता बघा खाली 8 आलेला आहे आणि ह्याला आपण काय लिहितो, 9 2 जा म्हणजे 3√2 मायनस √6/8 हे केलंय. आपण ह्याला असं लिहून फक्त रॅशनलाइज करून सॉल्व. अरे बाबा, आपण फक्त ह्याचं हे सेम करून घेतलंय. ह्याला एक कळायला पाहिजे, ह्यानं थोडंसं 8 मध्ये कन्व्हर्ट केलं. हे असं नाही करायला पाहिजे. खरं तर आन्सर हे योग्य आहे. ठीक आहे. इथं बघा 2√2 आणि हे -6√2 अगदी बरोबर. मायनस आणि हे 4 सोडा. धिस अँड धिस आर सेम. समजलं? काही नाही. तुमच्या बुकमध्ये हे जे आन्सर दिले त्याची स्टेप मी काय करतोय, इकडं लक्ष द्या. इथून मी इथं आलोय. तुमच्या बुकमध्ये जसं दिले आन्सर त्याला इथून आणले. त्यांनी फक्त काय केलं, इथं 2 कॉमन काढून सॉल्व्ह केलं. त्याला असंच ठेवलं. आपण याला जस्टिफाय केलं. माझ्या डोक्यात एकच प्लॅन होता. 1 मिनिट. नाही. मी इथं 2√6 आणि इथं 2√2 लिहिलं. तुमचं लक्षच नाही. आता बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर येऊ शकत नाही. हेच आन्सर येणार. बघा असं आहे. तुमचं तर लक्षच नाही. सर करायलेत ना, आपण नंतर छापू. सर AI मशीन नाहीत. मी काय चूक केली पाहिलं का तुम्ही? कळले नसला तर वापस दाखवतो. ही चूक केली. 2√6 होता. मी 2√18 इथं बरोबर लिहिलं. इथं 2√2 केलं. मी तेच विचार करायचो. का तेवढं सिम्प्लिफाय होत असताना एवढं अवघड का दिलं? त्याचं कारण इथं आपण चुकलोय. वापस जा. आता बघा. या स्टेपला इथून कंटिन्यू करा. मला इथं फक्त 2√6 ठेवायचं होतं. मी 2√2 केल्यामुळे. दिस इज द फायनल आन्सर. हां. समजलं? कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या. चलो आगे बढ़ेंगे. करा 4th. आपला जो क्वेश्चन आहे, sin 30 प्लस tan 45 माइनस cosec 60 ओवर sec 30 प्लस cos 60 प्लस cot 45. त्याच्या व्हॅल्यूज लिहा. sin 30 1/2, tan 45 1, cosec 60 2/√3, sec 30 येते 2/√3 प्लस 1/2 प्लस 1. तुम्ही नीट बघा, वरचे आणि खालचे नंबर सेम आहेत. हा 3/2 आहे, मायनस 2/√3 आहे आणि इथे 2/√3 आहे प्लस 3/2 आहे. कळलं? हे किती होते? आणि हे मायनस किती आहे? आणि या दोघांची सम किती आहे? एवढं कळलं नाही तर आता मला कुठेतरी भिंत शोधावं लागेल, मागच आहे. आता ऐका, फोडून घ्या डोकं, आम्हाला काय करायचं. आगे बढ़ो. इसको देखो क्या मिलेगा. 3√3 मायनस 4 खाली 2√3 या इकडं 4 प्लस 3√3 खाली 2√3. फर्स्ट एलिमिनेशन राउंड. एक सिंगर इंडियन आयडलच्या बाहेर. एकाला बाहेर काढलं. लक्ष द्या हा. ज्यांना ज्यांना आता वाटायला हा मला गरज नाही, त्याची गरज कधी कुठं येईल काय सांगता येत नाही. खाली मी प्लस वाल्याला आधी लिहितो, हे थोडं पाहायला चांगलं दिसते. कळलं? इथे करू नका मागे पुढे. हा, इथे करता येते ऍडिशन मध्ये. आता इथपर्यंत खुश व्हायचं नाही. प्रोसेस कुठपर्यंत करायची, डिनॉमिनेटर रॅशनलाइज होईपर्यंत. म्हणजे मला हे कळ पाहिजे कुठं थांबायचंय. तर कॉन्जुगेटला घ्यायच्या, हे असं वर खाली. वर कळते, न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर बनतोय
आणि खाली बनतो 3√3चा स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर. दोघांचा मिनिंग वेगळा आहे. तर वर बनते ए स्क्वेअर. ए स्क्वेअर बनतो 27. इथं दिसला कसा? 27 प्लस 16 मायनस 2√3 इंटू 2 टाइम्स 3√3 इंटू 4. खाली आला ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर. देखते चलो. यहां से बनेगा 43. इथून बनते 6 4 24 √3. खाली किती येतात? 11. आय थिंक दिस इज द आन्सर. हेच होय. छान. काही नसते, तुम्ही हुशार लेकर आहेत, तुम्हाला लवकर कळते. चला असं शेवटच्याचं कल्याण करा. हा लक्ष द्या. फर्स्ट 2 आहे. tan 30 असतो 1/√3. इथे tan 30चा स्क्वेअर 1/3 होईल. वर झाला 2/√3 आणि खाली येतो 4/3. तर 2/√3 इंटू 3/4 हा बनतो 3/2√3. इसको रैशनलाइज कर देंगे तर 3√3 आणि खाली येतो 6. तर √3/2 उरतो. √3/2 असतो sin 60. सेकंड केले. 1 मायनस tan 45 1 असतो 1चा स्क्वेअर. तर याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला एक मिनिट इथे 1 प्लस 1चा स्क्वेअर. तर याचा आन्सर तर 0 येईल. 0/2 हे 0 आहे आणि आपल्याला माहिती आहे याचं पूर्ण आन्सर 0 आहे. tan 90 नॉट डिफाइंड असते. त्याचा आन्सर डी. आता बघा sin 2a इज 2 sin a. मी ऑलरेडी सांगतो हे केव्हा पॉसिबल आहे. साइनची कोणती डबल अँगल व्हॅल्यू साइनच्या कोणत्या अँगलला सेम राहील. आय थिंक एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. साइन कॉस 2 साइन कॉस 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 कॅन्सल. 2 साइन ए कॉस ए 2 साइन ए ये कैंसल. कॉस ए बनेगा 1 आणि हा 0 डिग्री 0. थांबा, काळजी करू नका. आता ते कसं सॉल्व्ह करायचं हा मेन मुद्दा आहे. कसं करता विचार करा. 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. चौथं सोपं आहे आधी सांगतो. तिसऱ्याचा विचार करा. मी आन्सर देतो, डोंट वरी. मी एक डायरेक्ट 11 स्टँडर्डचा फॉर्म्युला लावलाय. 2 tan 30 करताय. वरचाच आहे बघा, फक्त खाली मायनसच्या जागी प्लसच्या जागी मायनस आहे. इथे 1 मायनस 1/3 आहे, दिसते. तर 2/√3 आणि हे येते 2/3 म्हणजे 3/2. तर 3/√3 येतं. त्याला वर खाली मल्टिप्लाय करा. 3√3/3 3 कॅन्सल. √3 असते tan 60. थर्ड मध्ये तुमच्याकडे आता अशी कोणती टेक्निक नाही की याचा आन्सर काढा. ठीक आहे. मी जे आन्सर काढलं ना, मी 11 स्टँडर्डचा कॉन्सेप्ट लावलाय. sin 2 थिटा हा 2a म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला लावलाय. sin 2 थिटा हा 2 sin थिटा इंटू कॉस थिटा असतो. ठीक आहे. तो एक फॉर्म्युला आहे, पण तुम्ही आता ते नाही लावू शकत. त्याच्यात तुम्हाला एकच करायचंय, या क्वेश्चन मध्ये ऑप्शन ठेवून चेक करायचं. ठीक आहे. इथे मी तुम्हाला लिहून देईन. पुट ऑप्शन्स अँड चेक. कोणत्या ह्याला दोन्ही ह्याचे साऱ्याचे सेम होते चेक करा. अदरवाईज एक रूल लक्षात ठेवा, पण हे तुम्ही बोर्डमध्ये एमसीक्यू मध्ये आला तर डायरेक्ट वापरू शकता. तर एक रूल आहे, सगळ्यांनी ऐका बेटा. 2 sin 2a 2a चा अर्थ आहे अँगलची डबल व्हॅल्यू. 30 असेल तर 60, 60 असेल तर 120. sin 2a नेहमी इक्वल असतो 2 sin a इंटू कॉस a. तर a हाफ अँगल मध्ये कन्वर्ट होत असतो. आता तुम्ही इथे काम करा. तुम्हाला काय म्हणते sin 2a कशाला इक्वल आहे?
2 साइन एला म्हणजे बघा, तर तुमच्या क्वेश्चन नुसार मी जी मेथड सांगायलो तिकडे फक्त लक्ष द्या. ही कशाला इक्वल आहे म्हणतो हा? 2 साइन एला. तर आपण LHS च्या जागी हे लिहू शकतो की नाही सगळं? तर इथं काय येईल सांगा LHS मध्ये? 2 साइन ए इंटू कॉस ए पुढे येईल 2 साइन ए. आता तुम्ही बघा LHS RHS मध्ये 2 साइन कॅन्सल होतो. तो 1 येतो 0 नाही. सबट्रॅक्ट करत नाहीत आपण डिवाइड करायला. तर कॉस ए ची व्हॅल्यू 1 येत आहे. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 0 1 असतो. कॉस 0 1 असतो. तर ए चा आन्सर आहे अँगल 0 डिग्री म्हणून ऑप्शन ए. ही झाली ऍक्च्युअल मेथड. पण तुम्हाला ही मेथड नाहीये सिलेबसमध्ये म्हणून तुम्हाला इथे ऑप्शन ठेवून चेक करायचं. समजलं? हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. बाकी सोपं आहे. चलो नेक्स्ट. एक्झाम मध्ये व्हॅल्यू असते. हा लक्ष द्या बेटा. मी रेकॉर्ड करतोय याचा अर्थ तुम्ही लक्ष द्या, वेळ नाही गेला पाहिजे. पहिलं इक्वेशन आहे टॅन ऑफ ए प्लस बी. आता टॅन सोबत किंवा कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक रेशो सोबत असा जो कोणी असतो तो अँगल असतो. तर ही व्हॅल्यू √3 ला इक्वल आहे. आणि आपल्याला माहिती आहे √3 टॅन ची कोणती व्हॅल्यू असते? 60 ची. तर याला तुम्ही टॅन 60 लिहाल. हे बेसिकचा पाठच पाहिजे तुम्हाला. आता बघा दोन्हीकडचा टॅन कॅन्सल होतो. म्हणजे कंपेअर केला तर ए प्लस बी 60 असेल. हे तुमचं ए आणि बी चं पहिलं रिलेशन आहे. आता सेकंड मध्ये याल टॅन ए मायनस बी 1/√3 आहे. तर टॅन ए मायनस बी हा टॅन 30 असणार. अगेन टॅन कॅन्सल्ड आणि सेकंड अँगल भेटतो ए मायनस बी 30. हा क्वेश्चन आता आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा झाला. ऍडिंग 1 and 2. कारण बघा एक प्लस एक मायनस आहे. तर ऍडिंग मध्ये बघा बी बी कॅन्सल होतो. 2a येतो 90. ए येतो 45. याला ठेवा 1 मध्ये. तर 45 प्लस बी 60 येतो. तर बी येतो 15. आणि इथे कंडिशन आहे. अरे मी स्वतःला शिकवत नाहीये. इथे कंडिशन कडे लक्ष द्या. ए प्लस बी जो अँगल आहे तो 0 to 90 मध्येच असला पाहिजे. आणि इथे इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी ह्याच्याकडे पाहायला शिका. हे काय त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये शाई जास्त झाली म्हणून टाकलेलं नाही. त्याच्या मागचं रिझनिंग आलं पाहिजे. ए प्लस बी किती येतोय? 60. तर हे याचा आन्सर 0 to 90 च्या मध्ये 90 ला इक्वॅलिटी दिलेली आहे. आणि ए हा बी पेक्षा मोठाच असला पाहिजे असंही त्याचं म्हणणं आहे. बघा जे आलेलं आहे. नाहीतर काहीतरी वाकडं तिकडं करून बी ला 45 ए ला 15 करतात. तर हे कंडिशन अप्लाय असतात. असं कोणतंही आन्सर कुठेही नेऊन फेकायचं नाही. समजलं काय केलं? अशा अँगलला RHS सोबतच्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल 3 व्हेरिएबल घेऊन सॉल्व्ह करतात. दुसरं काम आहे साइन ए प्लस बी हा साइन ए प्लस साइन बी ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. तर हे रॉंग आहे. मी तुम्हाला काल एक रूल सांगितला होता. ऐका बेटा. काय नाव तुझं? स्वरांग. एवढं अवघड नाव आहे लक्षात दे. साइन ए प्लस बी इज नॉट इक्वल टू साइन ए प्लस साइन बी बिकॉज मी काल सांगितलं होतं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी हा साइन ए प्लस बी असतो. म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लागत नाही. पण तुम्हाला तसं प्रूव्ह नाही करायचं. तुम्ही लेट करायचं इथं. LET लेट, LATE लेट नाही. आता इथं लेट काय करायचं? ए ला 30 म्हणा, बी ला 60 म्हणा. तर इथे तुमची LHS काय बनते? साइन 90 बनते. साइन 91 असतं. आणि RHS साइन 30. साइन 30 आहे 1/2 आणि साइन 60 √3/2. तर ही व्हॅल्यू 1 प्लस √3/2 बनते. LHS RHS आर नॉट सेम. ठीक आहे. लक्ष सगळ्यांचं आहे का बघा. हे साइन 30 म्हणजे हाफ. हे साइन 60 होईल √3/2. त्यांची सम 1 प्लस √3/2. तर LHS 1 आहे आणि RHS डिफरंट आहे. तर याला तुम्ही म्हणाल फॉल्स. आता इकडे बघा साइन थिटा इन्क्रीजेस ॲज थिटा इन्क्रीजेस. तर तुम्ही साइन 0 पहा. 0. साइन 30 पहा. पहिला टेबल आहे. साइनची व्हॅल्यू वाढत जाते.
ट्रू. कॉस 0 1 होता. कॉस 30 1 पेक्षा कमी येतो. √3/2. ठीक आहे. कॉस 60 1/2. कॉस 90 0. म्हणजे ते कमी होत गेला. तर हे फॉल्स आहे. कारण ह्याने इन्क्रीजेसच म्हणते. मी तुम्हाला जे ग्राफिकल कॉन्सेप्ट सांगितला, हा साइनचा ग्राफ होता. बघा हा कॉसचा ग्राफ आहे. तर कॉस 0 to 90 मध्ये डिक्रीज होतो, साइन इन्क्रीज होतो. तर ग्राफचा हा फायदा असतो. चलो. पण हे तुम्ही नका वापरू, तुम्ही असं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे फॉल्स आहे. हे बघा हे ट्रू असते ओनली फॉर थीटा इज 45. तेव्हाच तो 1/√2 असतो. सर हे प्रूव्ह कसं करणार? आहे की नाही? हे तुम्ही डायरेक्ट लिहिताय. पण तुम्हाला जस्टिफाय करा म्हणलं तर काय डोकं लावता? कॉम्प्लिमेंटरी अँगलचा कॉन्सेप्ट लावा. थोडंसं लक्ष द्या, मी तुम्हाला सोपं करून सांगतो. साइन थीटा आणि कॉस थीटा इक्वल जर करायचे असतील, तर आपण इथं साइन लिहू. आपल्याला माहिती आहे कॉस थीटाला साइन 90 मायनस थीटा लिहिता येते. तर दोन्हीकडचा साइन कॅन्सल. तर थीटा कोणाला इक्वल आला? मायनस थीटाला इकडे आणा, प्लस होईल. 2 थीटा इज 90. तर थीटाची व्हॅल्यू आली 45. दिस इज द कॉन्सेप्ट. त्याला असं प्रूव्ह करतात. ठीक आहे. हे तुम्हाला व्हॅल्यू टेबल पार्ट आहे म्हणून कळलं. इथपर्यंत ठीक आहे. पण फक्त 45 ला सेम असते का? नाही. पुढे 11वीला गेल्यावर इन्फायनाईट असे थीटा आहेत जिथे हे इक्वल होऊ शकतात. तर तिथे अलाइड अँगलचा कॉन्सेप्ट लागतो. म्हणून आता तुम्ही फक्त 0 to 90 तुमची फक्त नेट प्रॅक्टिस चालू आहे ग्रीन फील्डवर. त्याच्यामुळं तुम्हाला हे पटपट समजतं. चला लक्ष द्या. कॉट इज नॉट डिफाइन्ड when angle is 0. This is true. त्याचं रिझन तुम्हाला असं देता येईल. कॉट 0 इज नॉट डिफाइन्ड. पण का? तर मी तुम्हाला त्याचं टेबलमध्ये आन्सर दिलं होतं. इकडे लक्ष द्या बेटा. कॉटला आम्ही लिहितो कॉस बाय साइन. त्यांचा रेसिप्रोकल आठवते? तर वर येईल कॉस 0, खाली येईल साइन 0. कॉस 0 1 असतो, साइन 0 0 असतो. नॉट डिफाइन्ड म्हणून नॉट डिफाइन्ड. ट्रू. समजलं? अशा प्रकारे तुम्ही खूप छान ही एक्सरसाइज सोडवलेली आहे. छान व्हायल्यात एक एक्सरसाइज. कारण आपल्याला एक्स्ट्रा प्रॅक्टिस दुसरी खूप करायची आहे. पुस्तक संपायची तर मी वाट बघायला आतुरतेनं. मग माझे प्रश्न मी देतो. चला.